तर जरांगेंचं मराठा आंदोलनाचं हे वादळ आता पुण्यात धडकलेलं आहे। पुण्याच्या रस्त्यावर जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी दिसतेय। जरांगेंच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आलेला आहे। जरांगेंची पदयात्रा आता पुण्यातून मुंबईला धडकणार आहे। त्याआधी आज रात्री जरांगेंचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये असणार आहे। तर जरांगेंच्या पुण्यातल्या पदयात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवू शकतो की पुण्यातील खराडी बायपास चंदननगरमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि रस्त्याच्या सर्व बाजूनी मराठा बांधव जे आहेत ते स्वागतासाठी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हारांनी त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे आणि 7 ते 8 किलोमीटर लांबच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लांब रांगा ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या लागलेल्या आहेत। पुण्याच्या वेशीवरती दाखल झालेल्या आहेत। पुणे शहरामध्ये ते दाखल होतील। मी कॅमेरामॅन विकीला सांगू शकतो की खाली महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या मोर्चामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते। आपल्यामध्ये महिलांकडून त्यांचं औक्षण जे आहे तेही केलं जातं आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या मोर्चामधून दिल्या जातात। मुंबईपर्यंत जाणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की सरकार आता काय भूमिका घेत आहे। सरकारने या संदर्भात लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यावरती जरांगे पाटील ठाम आहेत। त्यानंतरही सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली, सर्वे सुरू केला आहे। त्यानंतर आता हे अधिवेशन बोलावण्याची भूमिका सरकारची आहे। मात्र हे अधिवेशन कधी बोलावलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करतायत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तर संपूर्ण मराठवाड्यातून आलेले मराठा बांधव आहेत। पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बांधव जे आहेत ते ही यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे मुंबईपर्यंत जाऊस तर हा आकडा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं। त्या संदर्भात निर्णय जो आहे तो सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा पूर्ण मुंबई जी आहे ती या मराठा बांधवांनी व्यापली जाईल आणि सरकारला मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे।